नमस्कार. उद्या मैदान होते आणि टॉपचं मैदान होते, मानेवाडीचं ओपनचं मैदान होते. या मैदानामध्ये एक 15 अंदाजित पैरे आहेत. बघूया काय होतंय, कारण की पैरे चेंज पण होऊ शकतात, परंतु बघूया. शेवटी एक अंदाज तो अंदाजच असतो आणि नक्कीच बघूया. एक नंबरचा पैरा आहे तेजा आणि दिवाण्या विठ्ठल नाना यांचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला. बघूया, कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा तेव्हा क्वचित एखादं मैदान असेल, परंतु गुलाल हा 100% असतोच. आणि दिवाण्या सुद्धा कमबॅक करतोय. त्याच्या पायाला लागलं होतं, परंतु तो आता कमबॅक करतोय, चांगला पळतोय. आणि दिवाण्या सुद्धा एक टॉपचाच बैल आहे. नक्कीच अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांचा घरचा साज. बघूया उद्याच्या मैदानासाठी या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यांनी उद्या गुलाल घ्यावा. 2 नंबरचा पैरा आहे, पुन्हा एकदा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला. छत्रपती संभाजीनगरचा तसेच मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि त्यांच्यासोबत अर्जुन सोबत पळताना दिसेल आपल्याला. कंदूरचा राजा म्हणजे त्यांचाच मथुरा फार्म चिंचाळे यांचाच घरचा साज पळताना दिसेल. दोन्हीही बैल टॉपची बैल आहेत आणि नक्कीच दोन्ही खांदी दोन्ही बैल पळतात. आतनं बाहेरनं मग कितीही मग मैदानात पब्लिक असू द्या तरी पब्लिकनं पळतो तो अर्जुन. आणि नक्कीच डाव्या खांदी तर कंदूरचा राजा चांगलाच पळतो. आता बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी. जर ही जोडी जर पळाली तर 100% मी सांगतो हा गुलाल असेल. नक्कीच जर कंदूरचा राजाचा आणि अर्जुनचा जर पैरा कोणाला खरंच माहित असेल, एका अंदाजित पैरा आहेत, तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. बघूया उद्या काय कमाल होते या दोघांच्या पैऱ्याबद्दल. 3 नंबरचा पैरा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरकरांचा सम्राट जो शाकीर पठाण यांचा आहे. आता आजारपणातून तो येतोय आणि तो पळताना दिसेल संतोष तोडकर यांच्या साई सोबत. आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे साई काय पळतो. आणि नक्कीच बघूया उद्या साई सुद्धा टॉपच्याच पैऱ्यात आणि सम्राट सुद्धा टॉपच्या पैऱ्यात, दोघेही टॉपच्याच पैरा आहे त्यांचा पण. आणि नक्कीच शाकीर पठाण उद्या कमाल करतील का बघूया. खूप सारे शुभेच्छा या जोडीला सुद्धा. चिमण्या येणार नाहीये. चिमण्या जो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, त्याच्यामुळे तो चिमण्या उद्या येणार नाहीये. 4 नंबरचा पैरा आहे कळंबीकरांचा शंभू. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो कळंबीकरांचा शंभू काय पळतो, काय त्या बैलाकडे स्पीड आहे. आणि नक्कीच शंभू कोणासोबत पळताना दिसेल. शंभू जो आहे तो शाकीर पठाण यांचा राजा जो बैल आहे तो. या दोघांची जोडी उद्या जमेल की काय, कारण की हे दोघे एकदा पळले होते, तिथं गुलाल हा मिळवला होता. आणि नक्कीच नरमादी जोडी चांगली जोटून पळते. नक्कीच उद्याच्या मैदानासाठी या दोघांना खूप सारे शुभेच्छा. उद्याच्या ड्रायव्हर या गाडीवरती छोटू ड्रायव्हर किंवा आपले शाकीर पठाण हे दोघातलाच एक असेल. शाकीर पठाणच असतील, कारण की राजा जो आहे तो त्यांना चांगलाच पळतो. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना. 6 नंबरचा पैरा जो आहे तो हा पैरा पेडगावची हिंद केसरीची जोडी पळते की काय उद्या, कारण की बघावं लागेल. कारण की रायफल बाबत अपडेट येते की तो पळतोय. आता नक्कीच उद्याच्या मैदानात जर पळत असेल तो महान भारत केसरी हरल्या या बैला सोबतच पळताना दिसेल. आणि ड्रायव्हर जे आहेत ते आपले सगळ्यांचे लाडके सप्त हिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर हे दिसतील तुम्हाला उद्याच्या मैदानामध्ये या गाडीवरती, कारण की ही गाडी सुद्धा चांगली पळते. बघूया उद्या काय कमाल करते ही गाडी. 7 नंबरचा पैरा आहे चित्र्या जो आणि घरनिकीकरांचा राजा. राजा जो आहे तो उद्या पळतोय की नाही हे कन्फर्म नाही, कारण की त्याच्या पायाला लागलं होतं, तो पाय उचलत होता, परंतु त्याचा पाय जो आहे तो आता व्यवस्थितपणे बरा झालेला आहे. परंतु आता बघूया चित्र्या आणि घरनिकीचा राजा हीच जोडी उद्या पळते की काय. आणि जर ही जोडी पळाली तर त्यांचा इतिहास आहे, त्या राजाचा इतिहास आहे आपल्या घरनिकीचा. जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा मरतो आणि चित्र्या सुद्धा त्याला साथ देतो. संबंध महाराष्ट्राला माहिती आहे घरनिकीचा राजाचा सुद्धा पळ चांगलाच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 7 नंबरचा पैरा जो आहे 8 नंबरचा पैरा जो आहे तो कॉकटेल पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेल आपल्याला पळताना दिसेल. वाटेगावकरांचा अंबरनाथकरांचा बादल या बैलासोबत. आणि नक्कीच वाटेगावच्या बादलच्या बैलाचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे. चांगल्या बैलांना त्याने घाम फोडलेला आहे. आणि नक्कीच उद्या काय कमाल करतोय की काय असा हा वाटेगावकरांचा बादल. आणि कॉकटेल सुद्धा चांगलाच फॉर्म मध्ये आलाय. नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर अमर ड्रायव्हर ओंडकर किंवा सनी ड्रायव्हर उरळी देवाची हे दोघांमधील असेल. बघूया आता कॉकटेलचा पैरा
नक्की फिक्स नाही, एक अंदाज सांगतोय. तुम्ही सुद्धा अंदाज तुमचा कमेंट्समध्ये सांगा. आणि नक्कीच हे फिक्स पैरे समजू नका, कारण की कसं होतंय, जर मी फिक्स पैरे जर सांगितलं तर बाकीचे लोक काय म्हणणार, मला म्हणणार की तू काही पैरे सांगत बसलाय. एक अंदाज आहे, माझा अंदाज मी सांगतोय, तुमचा अंदाज तुम्ही सुद्धा सांगू शकताय. आणि नक्कीच मला वाटतं ही जोडी पळेल, परंतु बघूया जोडी पैरा काही होऊ शकतो. 9 नंबरचा पैरा आहे, हा पैरा होऊ शकतो मिलिंद शेठ पाटील मुंबईचे, त्यांचा बिनजोडचा बादशाह असं म्हटलं जातंय त्या बैलाला. आणि मुंबईमध्ये आता त्या दबदबा त्या बैलाचा आता चालू झालाय. असा हा पब्लिकचं भिताड भुंगा आपण भुंगाबद्दल बोलतोय. भुंगा चांगलाच बोलतोय आणि भुंगाला स्पीड सुद्धा आतनं बाईनं दोन्ही खांदी कुठल्याही खांदी पळतोय. परंतु बघूया त्याच्या सोबत पाहताना दिसेल त्याचाच जोडीदार मेहरबान आणि भुंगा ही जोडी उद्या काय कमाल करते. गाडीवरती ड्रायव्हर आपल्या सगळ्यांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर असतील. खूप साऱ्या शुभेच्छा नाण्यानं सुद्धा. आणि भुंगा कमाल करतोय की काय, कारण की मागच्या मैदानामध्ये ही जोडी 100% असं वाटत होतं फायनल मारेल चिंचाळे मैदानामध्ये. परंतु पब्लिक जी आहे त्या पब्लिकनं घाण केली, पब्लिक आत आलं आणि त्या पब्लिकमुळे त्या मोठ्या गाडीचं नुकसान झालं आपल्या भुंगा आणि मेहरबानचं. बघू उद्या हीच जोडी पळते की काय. जर कुणाला भुंगाचा पैरा जर माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा, नक्कीच सांगा. 10 नंबरचा पैरा आहे, ही जोडी एकदा पळाली, 2 वेळा पळाली. एकदा गठ्ठाला पराभव झाला, एकदा फायनल मारला या जोडीने. आपण बोलतोय कारोंडेकरांचा चिक्या, जो गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जाते आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आपल्याला वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार, तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या. ही जोडी उद्या पळते की काय बघूया. नक्कीच चाललंय, मला तर असं वाटतं ही जोडी पळेल, पण तुम्हाला काय वाटते नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि गाडीवरती ड्रायव्हर अटील ड्रायव्हर तामखडा किंवा छोट्या ड्रायव्हर कोराळकर या दोघांच्या मधीलच एक असतील. बघूया उद्या काय होते काय नाही, पैरा होतोय कोणाचा कोणासोबत. सर्जा चिक्या ही जोडी पळते की वेगळी जोडी पळते, कमेंट्समध्ये नक्की सांगा. 11 नंबरचा पैरा आहे, घरचा साज पळताना दिसेल दुर्गा आणि बब्या. आणि गाडीवरती ड्रायव्हर दिसतील आप्पा ड्रायव्हर, ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर. 12 नंबरचा पैरा आहे निनामकरांचा हिंद केसरी जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर सोबत पळताना दिसेल सर्जा. ही जोडी जिथं जिथं पळाली तिथं गुलाल घेतला. क्वचित चिंचाळे मैदानामध्ये गठ्ठाला पराभव झाला, परंतु एका पराभवाने त्या सुंदरचं अस्तित्व संपत नाहीये. तो खूप टॉपचा बैल आहे, टॉपचाच राहणार. आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा आपल्या सुंदरला सुद्धा. 14 नंबरचा पैरा आहे मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सातारा एक्सप्रेस बलमा. एक अंदाजित पैरा आहे, एक पैरा काही येऊ शकतो, एक अंदाज बांधतोय. नक्कीच हा जर पैरा झाला तर 100% गाडी गोलामध्ये राहील. बलमा सुद्धा फॉर्म मध्ये आल्या. गाडीवरती ड्रायव्हर असतील सनी ड्रायव्हर वळी देवाची किंवा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. 14 नंबरचा पैरा आहे, जो बैल आता सध्याला गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जाते असा हा वाईकरांचा आबा डोंगरे यांचा वाईचा नंद्या आपल्याला पळताना दिसेल. आपल्याला वाईकरांची 81 रायफल या बैलासोबत. बघूया जवळ त्यांची गाव आहेत, परंतु बघूया हा पैरा जर जुळला तर 100% गुलाल हा फिक्स असेल. आणि शेवटचा मला वाटतं 15वा पैरा पवन पळेल. आता बैलगाडा क्षेत्रामध्ये जो धुमाकूळ घालतोय असा हा पवन आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल भोळा शंकर. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. हे 15 पैरे आहेत, या 15 पैऱ्यामध्ये काही चेंज सुद्धा होऊ शकतो. नाहीतर बाकीचे लोक काय करतात, बोलतात का असं नाही, याचं पैरे काहीच खरं ठरत नाहीत, काय नाही ठरवलं. एक अंदाज आहे, अंदाजित पैरे आहेत नाही नक्कीच. आणि बक्कासूरचा पैरा कोण आहे, बक्कासूरचा पैरा अंदाजित सांगितलंय तुम्हाला लखन, कार्तिक किंवा डायमंड. बघूया आता या तिघांच्या मधील कोण आहे, किंवा दुसरा बी असू शकतो. कारण की बक्कासूरचा पैरा एवढं सोपी गोष्ट नाहीये की त्या बैलाचा पैरा उडकून काढणे. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद.